तर होणाऱ्या बायकोला 80,000चा फोन दिल्यावर जितका आनंद नाही झाला त्याच्यापेक्षा जास्त आनंद तर चॉकलेट दिल्यावर झाला. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर टिळ्याच्या दिवशी जेवढा मी नटलो नाही त्याच्यापेक्षा जास्त तर आमच्या घरची नटत होती. आणि त्याच्यात वहिनी तर पोचायच्या आधी 5-5 मिनिटाला पावडर लावून तोंडाला टचअप देत होती. त्याच्यात माझ्या लाईफ मध्ये पहिल्यांदाच असं काहीतरी घडत होतं म्हणून मला दडपण आलं होतं. आणि त्याच्या उलट भावाच्या पिल्लाचा टाइम जात नव्हता म्हणून नॉन स्टॉप त्याचं रीला बघायचं काम चाललं होतं. अरे हलकू बेटा. पण ह्या सगळ्या धावपडीत एक चांगली गोष्ट झाली, ती म्हणजे बायकोची एंट्री झाली. पूनम आहे ना जरा जास्त सुंदर दिसत होती, पण मला काही तिला जास्त वेळ पाहता नाही आलं कारण की लगेचच मला टिळा लावाय करता उठवलं. मग जसा झाला टिळ्याचा प्रोग्राम लगेच सगळी जेवायला बसली, पण आम्हाला काही बुका नव्हत्या कारण की आम्हाला फोटो काढायला जायचं होतं. आणि मग जो बुके फोन आणि गिफ्ट आणलं होतं ते दिलं आणि मग त्याला दिल्यानंतर आमचं ऑफिशियली फोटोशूट केलं. मग हे फोटोशूट कसं झालंय ते तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. त्याच्याच बरोबर तुम्ही कमेंट्स मध्ये जे कॉंग्रॅच्युलेशन मेसेज करता त्यासाठी तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. आता थोडी लग्नामुळे धावपळ चालू होती म्हणून काही सगळ्यांचं रिप्लाय नाही देता आलं, पण